व्यक्ती त्या सौ मंजिरीताई मराठे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। पुढील कार्यक्रमास सुरुवात होत आहे। सावकाश पंखा बंद करू, पंखा कमी कर। संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अनिल शिदोरे उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक करतील। नमस्कार। आज आदरणीय सार्वजनिक काकांचा स्मृती दिन, त्यानिमित्तानं पुणे सार्वजनिक सभा सार्वजनिक काका पुरस्काराच्या निमित्तानं त्यांची आठवण स्मरण आपण अनेक वर्ष करतोय। आजही आपण सार्वजनिक काका पुरस्काराच्या निमित्तानं या सभागृहात सगळे जमलेलो आहोत। एक विनंती अशी आहे की जे आपले प्रमुख पाहुणे आहेत माधवजी भंडारे, ते आत्ता ट्रॅफिकमध्ये अडकलेत। त्यांचा मला फोन आला की तुम्ही चालू करा, मी 5-10 मिनिटात पोहोचतो। त्यामुळे त्यांची क्षमा मागून आणि आपल्या सर्वांच्या परवानगीनं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। माधवजी आले की त्यांचं आपण स्वागत या ठिकाणी निश्चितपणे करू। परंतु आपण सार्वजनिक काका पुरस्कार अशा व्यक्तीला देतो की समाजामध्ये काही वेगळं काम की स्वतः कर्तृत्व निर्माण करतं आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम करतं। अशा व्यक्ती समाजासमोर यायला पाहिजेत आणि त्यांची नाळ सार्वजनिक सभेशी जुळली पण पाहिजे। अशा दोन्ही हेतूंनी हा दरवर्षी आम्ही कार्यक्रम करत असतो। त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आपल्या सर्वांचं भाग्य की मंजिरीताई त्यांचा परिचय होईलच, परंतु त्यांना कोणी ओळखत नाही महाराष्ट्रात तरी निदान, अशी व्यक्ती फार दुर्मिळ असेल। आणि त्या खास करून आजच्या आपल्या कार्यक्रमाला मुंबईहून आल्यात। आणि दुसरं वैशिष्ट्य असं की उद्या सकाळी त्यांचा US दौऱ्याचं फ्लाईट पण आहे। अशा व्यस्त कार्यक्रमात सुद्धा मंजिरीताई इथे आल्या। मला वाटतं त्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला आज हजर आहेत। त्यांना आपण आज सार्वजनिक काका पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। सार्वजनिक काकांच्या म्हणजे सार्वजनिक सभेची जी स्थापना झाली त्या स्थापनेच्या मागचा इतिहास थोडासा आपल्या सगळ्यांना सांगतो की या सार्वजनिक सभेची स्थापना जी झाली, पुणे पर्वतीचं देवेश्वर संस्थान आहे, त्या 2 एप्रिल 1870 साली या सभेची स्थापना झाली। 155 वर्ष आज या सार्वजनिक सभेला झाली। तो सुद्धा एक चांगला योग या निमित्तानं आलेला आहे। आणि त्या ठिकाणी एक देवेश्वर संस्थानमध्ये एक
प्रश्न निर्माण झाले होते, सामाजिक प्रश्न असतील, त्याला कुठेतरी न्याय मिळावा किंवा त्यांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं या संकल्पनेतनं सार्वजनिक सभेची स्थापना झाली. कालांतरानं ब्रिटिशांच्या काळामध्ये पारतंत्र्यामध्ये देश असताना त्या कार्यक्रमामध्ये किंवा ती जी चळवळ आहे ती सुद्धा सार्वजनिक सभेने चालवली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजाचे प्रश्न बदलले, त्याच्यानंतर लोकांच्या गरजा बदलल्या, परंतु सार्वजनिक सभेनं आपलं स्वतःचं सूत्र सोडलं नाही, कार्यक्रमाच्या पद्धती निश्चितप्रमाणे बदलल्या. आणि आज आपण 2025 साली आहोत, तर त्या ठिकाणी सुद्धा सार्वजनिक सभेचं काम हे आधुनिक पद्धतीनं आणि समाजाचे प्रश्न लोकांसमोर आणताना समाजातल्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांनाही व्यासपीठ निर्माण करून देणं आणि समाजाशी त्यांची ओळख करून देणं अशा दुहेरी भूमिकेतनं सार्वजनिक सभा काम करत असते. मला सांगायला आवडेल की करोनाच्या सारख्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना माहिती की सर्वांनाच रिस्ट्रिक्शन्स होते, परंतु ज्या ठिकाणी आमच्या संस्थेचं ऑफिस आहे त्या भागामध्ये आमचा एक मोठं सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये करोना काळामध्ये वॅक्सिनेशनसारखा कार्यक्रम असेल की जो महापालिकेच्या सहकार्याने आणि लोकांना त्या ठिकाणी आरोग्यदायी सेवा देण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक सभेनं काम केलं. अनेक वेळेला वृषभरामध्ये आम्ही रमाबाई रानडे पुरस्काराने सुद्धा एका महिलेचा सन्मान करत असतो, त्याच वेळेला आदर्श शिक्षक पुरस्काराने सुद्धा आम्ही सन्मानित करतो. अशी छोटी छोटी कामं जी आम्हाला जमतील किंवा सार्वजनिक सभेला यथाशक्ती हे कार्यक्रम आपण या ठिकाणी करत असतो. आणखीन एका कार्यक्रमाचा उल्लेख करायला मला आवडेल की या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजातले जे गरजू विद्यार्थी आहेत, आमच्या पद्धतीनं की आम्हाला जे परवडेल त्या पद्धतीनं गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा आपण शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करत असतो. आजही आपण 13 विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या साक्षीनं सन्मानित करणार आहोत. मला वाटतं हे आमचे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत, आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत या ठिकाणी केलं पाहिजे. आणि असे अनेक कार्यक्रम वर्षभरामध्ये चालू असतात, लोकांच्या सूचना येत असतात, त्याचाही आम्ही आमच्या कार्यक्रमावर कसा अंतर्भाव करता येईल त्या पद्धतीनं आपण कार्यक्रम असे करत असतो. सार्वजनिक सभेची ओळख सर्वांना आहे. आता एवढा मोठा इतिहास ज्या संस्थेला आहे त्या संस्थेचा इतिहास पण सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा पद्धतीनं सार्वजनिक सभेचं काम चालू असताना आपण हे छोटे कार्यक्रमही करत असतो. परत एकदा मंजिरीताईंचं आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं सार्वजनिक सभेतर्फे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. यानंतर साळवे काका पुरस्कार ज्यांना देतोय आपण आज, त्या सौ मंजिरीताई मराठे यांचा परिचय सुरेश कालेकर करून देतील. सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सगळे आप्तस्वकीय मित्र आणि पुणे सार्वजनिक सभेचे सदस्य, या सगळ्यांना अभिवादन करून मी मंजिरीताई मराठे यांचा परिचय करून देत आहे. मुळात 1991 पासून जवळपास 30 वर्ष ते दूरदर्शनच्या निवेदिका आणि मुलाखतकार म्हणून त्यांचं काम आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे, सगळ्यांसमोर आहे. आणि एक वैशिष्ट्य त्यावेळेचं असं होतं की मंजिरीताई मराठे, भक्ती बर्वे इनामदार, प्रदीप भिडे असे जे आपले मराठी बातमी देणारे किंवा मुलाखत घेणारे आपली माणसं होती, ते इतक्या गोड आवाजात आणि संयत आवाजात, म्हणजे त्यांचं बोलणं इतकं मधुर असायचं आणि संयम्य असायचं की आत्ता या परिस्थितीत इतकं वेगळे पण जाणवतं की आत्ताचा निवेदक आणि हे म्हणजे पार बिंबीच्या देठापासून ओरडत असतात. म्हणजे बघतो आपण तर कांठाळा आपल्याला बसता त्रास होतो, परंतु ही जी मंडळी होती इतकी, म्हणजे ज्याला आपण सालस, त्यांचं एक तर व्यक्तिमत्व त्यांचं सगळ्यांचंच चांगलं होतं आणि बोलणं सुमधुर होतं आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आवाजाची पट्टी अत्यंत आपल्या कानाला अजिबात त्रास न देणारी. त्यामुळे प्रत्येकजण ऐकायचा, रेडिओ ऐकायचा, दूरदर्शन बघायचा. आता म्हणजे कधी त्यांचं चालू झाले की आपण बंद करतो, एक केवढे जोरात कांठाळा वाजवतात. त्या दृष्टिकोनातनं मला मंजिरीताईंचं अक्षरशः म्हणजे मी त्यांचे आभारच मानतो की ते अशा काळामध्ये आपल्या दूरदर्शनवर होते की ज्या वेळेस त्यांनी रसिकांना दूरदर्शन पुढे बसण्याची, थांबण्याची एक ओढ त्यांनी लावली. त्या काळात त्यांनी ते काम केलेलं आहे. त्याच टायमामध्ये त्यांनी
सावरकरांचा त्यांच्या घरावर एक प्रकारचा असलेला पगडा तो इतका जबरदस्त मोठा होता की ते जवळजवळ त्यांचं तेव्हापासूनच सावरकरांच्या जीवनावर एक प्रकारचं काम त्यांनी करत राहिल्या. म्हणजे आज जवळजवळ ते 25 ते 30 वर्ष सावरकरांसाठी त्यांनी पूर्णपणे स्वतःचं जीवन वाहिलेलं आहे. त्यांच्या काही ठराविक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. इतिहास संशोधिका म्हणून शिवपुत्र संभाजी या पुस्तकाच्या लेखिका काही डॉक्टर्स कमल गोखले या त्यांच्या मातोश्री, 30 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहवास लाभलेले त्यांचे वडील श्री पु गोखले यांचा समाजसेवेचा वारसा त्या पुढे चालवत आहेत. गेली 20 वर्ष दादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात विश्वस्त आणि कोषाध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. स्मारकाच्या कार्याला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतलं आहे. स्मारकाला आलेलं आजचं स्वरूप, तिथलं अद्ययावत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सभागृह आणि नुकताच तयार झालेल्या सावरकर स्टुडिओच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेले हिंदुस्तान पोस्ट हे स्मारकाचे वेब पोर्टल त्यांनी तिथं सल्लागार संपादिका म्हणून कार्यरत आहेत. सभागृहाच्या स्मारकाबरोबरच भगूरमधल्या सावरकर वाड्याचं व्यवस्थापनही त्या पाहतात. भाषाप्रभू पु भावे स्मृती समितीचं कामही त्यांनी अनेक वर्ष केलेलं आहे. सावरकर स्मारकाची निर्मिती असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्य विचारांवर आधारित 50 कलाकारांचा सहभाग असलेल्या शतजन्म शोधिताना या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता लेखन, निवेदन त्यांनीच केलं असून या भव्य कार्यक्रमाचे आजवर 70च्या वर प्रयोग झालेले आहेत. मीट कलाकार हे कलाकारांना एकत्र आणणारं ॲप सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. स्मारकाच्या अद्ययावत स्टुडिओच्या निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. क्रांतिकारांनी अंदमानात भोगलेल्या अनन्वित छळाची आपल्याला जाणीव असावी म्हणून त्यांनी स्मारकात पुढाकारानं सेल्युलर कारागृहाची प्रतिकृती, तिथे त्यांना जे कोलू असायचा त्यांना तिथं फिरावं लागायचं ते वेगवेगळ्या बेड्या हे सगळं तिथं ठेवण्यात आलेलं आहे. संहिता मुलांसाठी लिहिलेलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे पुस्तक सुद्धा त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. समाज माध्यमावर लिखाण, सावरकरांविषयीच्या लिखाणाचा सावरकरी ब्लॉग, फेसबुक पेज, इतर लिखाणाचं मनमंजिरी हे त्यांचं फेसबुकचं पान आहे. इकोज फ्रॉम फॉरगॉटन पास्ट या पहिल्या भागाचा सावरकर विस्मृतीचा पडसाद आणि सावरकर आणि एक वादग्रस्त वारसा याचा अनुवाद रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे या दोघांनी मिळून केलेला आहे. कोरोना काळात झालेलं त्यांचं महत्त्वाचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वर्णिलेल्या छत्रपती शिवराय, शंभूराजे, बाजीराव पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे अशा भारताच्या तेजस्वी ताऱ्यांवर आधारित साहित्य सूर्य सावरकर हा नवीन कार्यक्रम त्यांनी नुकताच सुरू केलेला आहे आणि तो उभा केलेला आहे. सध्याची देशाची जी हिंदू लोकांची परिस्थिती पाहून त्यांनी एक मोठी हिंदू चळवळ उभी केलेली आहे आणि ओम प्रमाणपत्र वितरण देखील त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यांच्या ओम प्रतिष्ठानचं आत्ता परिपत्रक आपण सगळ्यांच्या हातामध्ये मिळालेलं सुद्धा आहे. मंजिरीताई मराठ्यांना आपण त्यांच्या सावरकर विषयींच्या कामाबद्दल त्यांनी अजून मोठ्या जोमाने यापुढे कार्यरत राहावं. पुणे सार्वजनिक सभा त्यांच्या या कामामध्ये त्यांच्या पाठीशी राहील आणि त्या पद्धतीने मी पुन्हा एकदा त्यांचं अभिवादन करतो आणि त्यांचे हे परिचय संपवतो. आता आपल्या साळवे काका पुरस्कार ज्यांना आपण प्रदान करणार त्या सौ मंजिरीताई मराठे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय सार्वजनिक काका ज्यांच्या नावाचा पुरस्कार आज मला दिला जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांना
ज्यांचा वारसा घेऊन मी पुढे जात आहे. स्त्री शक्ती, जिजामातांपासून अगदी आत्तापर्यंतची सारी स्त्री शक्ती आणि आपल्यासाठी प्राणपणानं लढणारे आपले वीर जवान यांना सर्वप्रथम आपण वंदन करूया. माझे वडील श्रीकृष्ण पुरुषोत्तम गोखले हे सावरकरांबरोबर 30 वर्ष होते. साहजिकच सावरकरांचे विचार ऐकत मी मोठी झाले की सत्यनारायण कसला, हा तर असत्यनारायण. गाय हा उपयुक्त पशु आहे, देवता तर नव्हेच नव्हे. त्याच्यामुळे त्याच विचारांचा पगडा साहजिक माझ्यावर होता. कदाचित माझं हे वाक्य आपल्याला आवडायचं नाही, रुचायचं नाही, कारण आपल्याकडे बघाल आपण घरोघरी सत्यनारायण त्याची पूजा होत असते. पण आमच्या घरी ते वातावरण नव्हतं. तर देशासाठी काम करणं, समाजासाठी काम करणं हे महत्त्वाचं मानलं जात होतं. आणि मला जेव्हा विद्याधरजींचा दूरध्वनी आला की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे, तेव्हा मला एक गंमत अशी वाटली की जिथे माझा जन्म झाला, जिथे मी वाढले, ते घर, आमचं घर नवा विष्णूच्या समोर आहे, नवा विष्णू मंदिरासमोर आहे, सार्वजनिक काका चौकात आहे. आणि मग मला असं वाटलं की हे जो वारसा मला मिळाला आहे तो फक्त घरातून नाही आहे, तो समोरूनही मला काहीतरी, तिथून काहीतरी माझ्यापर्यंत पोचत असणार लहानपणापासून. आणि त्यामुळे आज मी या कार्यामध्ये आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे कालातीत आहेत. ते अत्यंत दूरदर्शी होते, दूरदृष्टे होते. आपण त्यांचे विचार जर बघितले तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते जाणवेल की प्रत्येक विषयावर सावरकरांनी काहीतरी म्हटलेलं आहे. काल आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की संन्यस्त खड्ग हे नाटक, तिथे काही जणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सगळं नाटक पूर्ण बघितलं शांतपणे आणि मग ठरवलेला गोंधळ त्यांनी तिथे घातला. तर त्याच्यामध्ये सावरकरांनी काय म्हटलं आहे की अहिंसेचा अतिरेक हा चुकीचा आहे. वैयक्तिक स्तरावर तुम्ही अहिंसा पाळलीत तर त्याला काही हरकत नाही आहे, पण राष्ट्राची जर हानी होणार असेल, राष्ट्र तुमचं जर नष्ट होणार असेल तर अहिंसेचा अतिरेक उपयोगाचा नाही. तिथे तुम्हाला तलवारच उपसावी लागते. आणखीन मला असं वाटतं की तुम्ही बघाल म्यानमारमध्ये काय घडलं. विराथू त्यांचे नायक बौद्ध भिक्षू आहेत, त्यांनी असं म्हटलंय की ती सापाची जात आहे, तुमचे शत्रू ही सापाची जात असते. तर तिथे तुम्ही क्षमा, अहिंसा ही तत्व चालत नाहीत. कुत्रा पिसाळलेला आहे तर त्याला त्याचा इलाज करावाच लागतो. तिथे तुम्ही मी तुला क्षमा करतो, मी तुला थांबवतो, मी तुला खायला घालतो, नाही चालणार. तो चावणारच आहे तुम्हाला. मग जो चावणार आहे त्याचा नायनाट करायलाच हवा. आपण आता काय घडलं सगळ्यांनी बघितलं. 26 जण गेले. त्यावेळेला आपण सगळे पहलगाममध्ये जे घडलं, प्रत्येकजण पेटून उठलो होतो. हे का घडलं तर आपण तयार नाही. आपण प्रत्येकाने तयार होणं गरजेचं आहे. आता माझ्यासमोर कोणी बंदूक घेऊन उभं राहिलं तर मी लढू शकेन की नाही खात्री नाही, पण असं वाटतं की तो प्रयत्न आपण केला पाहिजे. तुम्ही बघाल अनेक ठिकाणी आपण बघतो की एक घटना घडत असते, अनेक जण त्याचे व्हिडिओ काढत असतात, माणसं बाजूने फिरत असतात, पण कोणी प्रतिकार करायला जात नाही, कोणी त्याच्या विरोधात जात नाही. एक साधी गोष्ट असते की तुम्ही 100 नंबर फिरवा, पोलीस तात्क्षणी येतात. तुम्ही काही करू नका, त्या मोबाईलमध्ये ते चित्रण करण्यापेक्षा पोलिसांना फोन करा किंवा जे तुमच्या हातात आहे ते मारा. 5-10 जण आहेत तर एकत्र येऊन मारा. पण आपण हिंदू संघटित होत नाही. आणि सावरकरांनी याच्यासाठीच प्रयत्न केला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही मार्सेची माझी उडी विसरलात तरी चालेल, पण माझं हिंदू संघटन कार्य विसरू नका. आज आपण संघटित होत नाही. मी मराठी, तो गुजराती, तो हिंदी, आणखीन काही ह्याच्यावर आपले वाद चालू आहेत. आता मराठी आणि हिंदी याचा वाद चालू आहे. हिंदी ही आपल्या देशाची संपर्क भाषा आहे आणि ती राहायला पाहिजे. तुमचा देश कसा जोडला जाणार? मी मराठीच बोलणार. मग तामिळनाडूमध्ये तुम्ही गेलात ते नाही बोलत, ते इंग्रजी बोलतात पण हिंदी बोलत नाहीत.
म्हणजे तुम्हाला इंग्रजी चालते पण तुम्हाला हिंदी चालत नाही, ती तुमची भाषा भगिनी आहे. त्यामुळे आपल्याला आत्ता भाषेमध्ये, प्रांतामध्ये, जातीमध्ये आपलं विभाजन केलं जात आहे. हे विभाजन कोण करत आहे? राजकारणी करत आहेत. तर आपलं काम एकच आहे की आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आज हिंदुत्ववादी सरकार अस्तित्वात आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे. ज्या क्षणी हिंदुत्ववादी सरकार नसेल तेव्हा हिंदूंचे ते शेवटचे क्षण असतील. जर काँग्रेसच्या हाती आत्ता सत्ता गेली तर आपली काही वर्ष शिल्लक राहतील. त्यामुळे आपण जात पात भाषा प्रांत याच्या पलीकडे जाऊन एक हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. अनेकांना असं वाटतं की काय एवढं काही झालेलं नाही, आपला हजारो वर्षांचा इतिहास आहे, हिंदू आहेतच ना, जे शत्रू आले ते गेले, आम्ही अजून आहोत. पण आता हे घडणार नाही. जर तुम्ही अजूनही त्या समजुतीत असाल की आम्ही टिकून राहू, जर तुम्ही एकत्रच आला नाहीत तर तुम्ही टिकणार नाही, तुमचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. आज देशामध्ये आणि परदेशात जे वातावरण आहे ते बघता, जी परिस्थिती इंग्लंडमध्ये आहे, फ्रान्समध्ये, ज्यांनी राज्य केलं आपल्यावर, त्यांची परिस्थिती काय आहे पहा. आज आपण टिकून आहोत पण इंग्लंडसारखी परिस्थिती, फ्रान्ससारखी परिस्थिती, जर्मनीसारखी परिस्थिती इथे यायला वेळ लागणार नाही जर आपण जागे झालो नाही. आपल्याला असं एक सांगितलं जातं, नॅरेटिव्ह, आजकाल हा शब्द खूप चर्चेला जातो. अनेक नॅरेटिव्ह ही सेट केली जातात. भारत, हिंदुस्थान हा पराभूतांचा देश आहे असं एक सांगितलं जातं आणि आपणही ते मानतो. नाही, आपला देश हा पराभूतांचा नाही. आपण अनेकांचा पराभव केला, अनेक लढाया लढलो आणि त्या जिंकलो. पण जिंकल्यानंतर काय झालं? आपण झोपी गेलो, आपण निद्रिस्त झालो. मग कोणतरी येतो पुन्हा राज्य करतो. मग कोणीतरी शिवाजी महाराज येतात, कोणतरी स्वातंत्र्यवीर सावरकर येतात, कोणीतरी बाजीराव पेशवे येतात, ते तुम्हाला जिंकून देतात, तुमचं राज्य तुम्हाला देतात, पुन्हा तुम्ही झोपायला मोकळे असता. आता ती वेळ गेली आहे, तुमच्यासाठी कोणी येणार नाहीये. तुमची लढाई तुम्हाला लढायची आहे. आणि हे आज तरुण मुलं मला इथे दिसत आहेत जे अशा सभांमध्ये अभावानी असतात, तर त्यांची ही जबाबदारी आहे की हा देश आपला आहे आणि त्या देशासाठी लढणं हे आपलं काम आहे. प्रत्येकजण काही सैन्यात जाऊ शकत नाही, पण तुम्ही जेव्हा देशामध्ये वावरत आहात तेव्हा एक सैनिक म्हणून निश्चितच वावरू शकता. आपला तो धर्म आहे, तो धर्म पाळणं हे तुमचं काम आहे. नागरिकाचा तो धर्म आहे की तुम्ही देशासाठी काहीतरी करणं हे गरजेचं आहे. जे कराल छोटं छोटं असेल, साधी स्वच्छता बघा, थुंकणं बघा, ते तुम्ही थांबवू शकलात. नियम पाळणं, पुणेकरांचं नाव ह्याच्यामध्ये घेतलं जातं की पुणेकर सिग्नल तोडतात आणि तो अनुभव मी घेतला आहे. जन्म माझा पुण्यातला आहे, पण काही काळ इथे मी होते, सिग्नलला मी एकटीच उभी असायचे. मला असं वाटायचं मीच काहीतरी चूक करते, कारण सगळे निघून जायचे. अहो पोलीस तरी किती जणांना पकडतील, ते शेवटी मला पकडतील, अहो का उभ्यात जा आता तुम्ही पण. तर हे करणं गरजेचं आहे. नियम आपल्यासाठी आहेत, आपल्या सुरक्षेसाठी आहेत, ते पाळणं गरजेचं आहे. ही शेवटी देशसेवा असते. तुम्ही जी करिअर कराल, जे तरुण आहेत, जी तुम्ही करिअर जे निवडाल त्याच्यात चांगलं काम करा. तुम्ही अगदी परदेशी गेलात, सावरकरांनी सांगितलंय परदेशात जायला हरकत नाही, पण तिथे जाऊन तुम्ही देशाला विसरू नका. तुम्ही जे कमवाल त्यातला काही भाग, काही हिस्सा हा तुमच्या देशासाठी द्या. देशामध्ये ज्या संस्था आहेत त्यांना मदत करा. हे काम तुम्ही नक्कीच करू शकता, कारण आजची तरुण पिढी ही परदेशात असते. मगाशी सांगण्यात आलं मी उद्या जाणार आहे, मुलाकडेच जाणार आहे. ती पिढी इथे नाही, पण ती काहीतरी तिथून करू शकते. आज राजकारण्यांमुळे, माफ करा, पण इथली परिस्थिती ही राहण्यासारखी नाही. भ्रष्टाचार इतका आहे की कुठलीही गोष्ट पैसे दिल्याशिवाय होऊ शकते हे माहीतच नाही आहे लोकांना. म्हणजे अनेकांना मी सावरकर स्मारकात काम करते याचा अर्थ मला पुष्कळ पैसे मिळतात असं समजलं जातं. तुमची एवढी इमारत आहे म्हणजे काहीतरी मिळत असेल ना. नाही, प्रत्येकजण तसा नसतो आणि हे आपण केलं पाहिजे. भ्रष्टाचार का होतो? तुम्ही देता म्हणून घेणारा घेतो ना. अडचणी येतील, काम होणार नाही, पण ती थांबायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे.
विषय आहे. आता मी मीडियामध्ये पण काम करते. हिंदुस्थान पोस्ट हे सावरकर स्मारकाचं वेब पोर्टल आहे. आणि एक बातमी मी अशी पाहिली की 50 बिल्डर, त्यांची मागणी होती की त्यांनी यादी दिली होती की कुठल्या कामासाठी किती करोड रुपये द्यावे लागतात, किती स्क्वेअर फूटप्रमाणे किती पैसे द्यावे लागतात. आणि त्यांची मागणी एवढी होती की हा दर कमी करावा, भ्रष्टाचाराचा दर कमी करावा, ही मागणी आहे. दर इमारतींचे दर का नाही वाढणार? जर तुम्हाला कमाईतले 70% जर द्यावे लागणार असतील तर तो घेणार कोणाकडून? तुमच्या माझ्याकडूनच तो पैसे घेणार आहे. बिल्डर कुठून आणणार पैसे? तो आपल्याकडूनच घेणार. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे तो भ्रष्टाचार आपल्याकडून थांबवणं हे केलं पाहिजे. मला पूर्वी आठवतं की गॅस आता तो सहज मिळतो, पाईपने येतो, पण ते 50 रुपये दिले एकच गॅस मिळायचा, गॅसचा सिलेंडर. मग ते 50 रुपये दिले की जो गॅस घेऊन येणार असायचा तो ते तुमच्याकडे द्यायचा. पण मी म्हणायचे का द्यायचे 50 रुपये? आधीच तोच वापरत होतो, शेगडी वापरत होतो, मग थोडे दिवस वापरा ना ते. तर हे एक उदाहरण झालं. या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि हे सावरकरांनी प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते विचार घेऊन मी पुढे जात आहे. सावरकरांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. 1905 या पुण्यामध्येच त्यांनी विदेशी कापडांची होळी केली. आज तुम्ही बघाल पहलगाममध्ये आपण जो हल्ला करू शकलो त्यातली अनेक गोष्टी, त्यातली विमानं, त्यामध्ये जे हत्यारं वापरली गेली त्यातली बरीचशी ही भारतात तयार झालेली होती. आत्मनिर्भर भारत म्हणजे काय आहे? सावरकरांचेच विचार आहेत. कालच आम्ही सावरकर स्मारकात एक कार्यक्रम केला. कर्नल प्रसाद बनसोड त्यांनी अस्मी नावाचं मशीन पिस्टल तयार केलं आहे. त्यांनी स्वतः ते तयार केलं आहे. आणि ते म्हणाले की मला जेव्हा लक्षात आलं की त्या पिस्टल एक छोटीशी पिन असते, ती पिन आणण्यासाठी आम्हाला परदेशात ऑर्डर द्यावी लागते. मग ती कधी येणार? 6 महिन्यांनी. पुन्हा जर तुमचे आणि त्या देशाचे संबंध बिघडले तर ती येणारच नाही. मग त्या माणसाला असं वाटलं की आपणच का नाही तयार करू. मग DRDOच्या सहकार्याने त्यांनी ते मशीन पिस्टल तयार केलं. तर हे तरुण पिढी करते आहे. आत्मनिर्भर भारत याच्यासाठी आपण आपलं योगदान देऊ शकतो. जे बिझनेसमन आहेत, जे उद्योगांमध्ये आहेत, ते याच्यामध्ये काम करू शकतात. तर हे करणं हे गरजेचं आहे. स्वदेशीचा पुरस्कार हा प्रत्येकाने केला पाहिजे. चीनची उत्पादनं आपण घ्यायची नाहीत हे आपण ठरवलं पाहिजे. ती स्वस्त मिळतात, पण स्वस्त मिळतात म्हणून ती चांगली असतात असं नाही. आणि जर तुमच्या राष्ट्रासाठी ते हानिकारक असेल तर तुम्ही ते सोडलं पाहिजे. हा सावरकरांचा स्वदेशीचा पुरस्काराचा जो विचार आहे, तुम्हाला सांगते की सावरकरांनी 13 वर्ष ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते. तिथे देखील ते स्वदेशीचा पुरस्कार करत होते. ते अनेक गोष्टी हातगाड्यावर ठेवून स्वतः विकायला जायचे. आता हे लोकांना माहीतच नाही आहे, कारण सावरकरांचे विचार हे आपल्याला जाणूनच घ्यायचे नाही आहेत. पण सावरकरांनी असं सांगितलं होतं की आज आपण कशामुळे जिंकलो, पहलगाममध्ये का आपण यशस्वी होऊ शकलो? कारण आपण शस्त्रसज्ज होतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला आणि त्याच्यामुळे काय घडलं? तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिशांचं सैन्य होतं. त्यामुळे सावरकर सांगत होते की ब्रिटिश सैन्यात शिरा. तर लोकांनी त्यांना रिक्रूट वीर म्हणून हिणवलं. पण सावरकरांचा विचार हा होता की तुम्ही ब्रिटिशांच्या सैन्यात जा, ते तुम्हाला शस्त्रसज्ज करतील, ते तुम्हाला बंदुका देतील, ते तुम्हाला शिकवतील, पण ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला बंदुकीची नळी कुठल्या दिशेला फिरवायची हे तुमच्या हाती असेल. मला असं वाटतं की आजही तीच वेळ आहे. आज सगळ्यांनी रायफलचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. लाठी काठी हे स्वसंरक्षणासाठी आहेच, पण रायफलचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. अनेक शाळांमध्ये तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकता. शासनाच्या त्याच्यासाठी योजना आहेत, शासन त्यासाठी अनुदान देतं. त्यामुळे ज्यांची मुलं, ज्यांचे नातवंड ही शाळेमध्ये आहेत, ते सांगू शकतात की आम्हाला रायफलचं प्रशिक्षण घ्यायचं आहे. कुठल्या तरी क्लबशी शाळा जोडली जाऊ शकते. तुम्ही इस्रायलमध्ये बघाल, तिथला प्रत्येक नागरिक हा युद्धाच्या वेळी सैनिक झाला होता.
ब्रिटिशांनी शस्त्रबंदीचा कायदा केला होता. आपलं सत्वच त्यामुळे गेलं. आपण लढणंच विसरलो. आत्ता जर तुम्हाला लढायची वेळ आली तर तुमच्याकडे ती ताकदच नाही आहे, आणि ताकद जरी असली तरी शस्त्रच नाही आहेत. तर उद्या कोणी जर शस्त्र दिली तर ती चालवता तरी यायला पाहिजेत. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे, आणि इथे वयाची मर्यादा नाही आहे, कोणी पण रायफलचं प्रशिक्षण घेऊ शकतो. तुम्ही ते अवश्य घ्या. मी घेतलेलं आहे आणि आमचा सराव चालू असतो. त्यामुळे हे करणं आवश्यक आहे. प्रत्येकाने आपलं योगदान देणं गरजेचं आहे. आता स्वदेशीचा पुरस्कार निघाला, त्याच्यावरून एक विषय आपण इथे बघितला असेल की ओम प्रतिष्ठानचा हिंदू ग्राहक अभियानाचा एक इथे फलक लावलेला आहे. आधी मी सर्वांना सांगते की तुम्ही आपापले मोबाईल काढावेत. सगळ्यांनी मोबाईल काढा. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी कृपया हातात घ्या आणि तिथे जो नंबर दिला आहे तो तुम्ही डायल करा. सांगते मी. सांगू? मोबाईल हातात पाहिजे तर सगळ्यांच्या. 9090 717187 9090 717187. फक्त तुम्ही डायल करा, मिस कॉल द्या. तो कदाचित तुम्हाला एंगेज होईल, तो बंद करा फोन. यामुळे काय झालं आहे तर तुम्ही हिंदू ग्राहक म्हणून तुमची नोंदणी झाली आहे. आता याचा उपयोग काय? तर आम्ही ओम प्रमाणपत्र ही चळवळ सुरू केली आहे. आपल्याला एक विषय सांगायचा आहे. आपल्याला अनेक गोष्टी या धक्कादायक असू शकतात. एक हलाल प्रमाणपत्र नावाचं एक अस्तित्वात आहे. आपणच आपले पदार्थ वस्तू जी खरेदी आपणच करणार आहोत, उत्पादन आपणच करणार आहोत, पण याचे पैसे आपण हलाल प्रमाणपत्रासाठी दिले जातात. आणि ही इकॉनॉमी आहे $100 बिलियन. हे 2023 मधले आकडे. ही समांतर अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे हे जे पैसे असतात हे पैसे आपल्या विरुद्ध वापरले जातात. तुम्हा आम्हाला शस्त्र पटकन मिळत नाही, पण AK-47 इझिली दहशतवाद्यांना मिळू शकतात. त्याच्यामागे हा पैसा असतो. आणखीन एक समांतर अर्थव्यवस्था आहे ती मशिदीची. आपण सगळे कर भरतो, हिंदू सगळे कर भरतात, पण मुसलमान माणूस हा कर भरत नाही. त्याच्या उत्पादनातला काही हिस्सा तो मशिदीला जकात म्हणून देतो. आणि या मशिदीत काय घडतं तर तुमच्या विरुद्ध मुलांना तयार केलं जातं, त्यांना लढायला शिकवलं जातं. ज्या मुलांना अजून स्वतःचं काही करताही येत नाही त्यांना हिंदूंविरोधात भडकावलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की हिंदू म्हणजे काफिर आणि त्यांना आपल्याला फक्त मारायचं आहे. आपण मारणं शिकवत नाही, आपण संस्कारित करतो मुलांना. पण आज मला असं वाटतंय अरेला कार्य करू नको. आपण सांगतो नाही, आज अरेला कार्य करण्याची गरज आहे. उगाच नाही करायचंय, उगाच भांडणं नाही काढायची, पण जिथे गरज आहे तिथे तुमचा आवाज उठला पाहिजे. तर ह्या मशीद इकॉनॉमीचं एकच उदाहरण देते तुम्हाला. एका डॉक्टरकडे एक पेशंट गेला. तो मुसलमान होता, बायकोला घेऊन गेला होता. त्या डॉक्टरने सांगितलं की तुझ्या बायकोला आता बाळणपण झेपणार नाही, 5वं मूल आहे तुझं. तर तो म्हणाला ठीक आहे ना, बायको दुसरी करू शकतो मी. मग ती म्हणाली पण ह्या 5 जणांना कसं वाढवशील? तो म्हणाला मी मशिदीत देईन. पुढच्या वेळेला तो तिच्याकडे गेला तेव्हा तो बाईक घेऊन गेला. तिने विचारलं बाईक, तुझ्याकडे तर खायला पैसे नव्हते. नाही, मी मशिदीत दिली ना मुलं. आपल्याला आपल्या मुलांबद्दल जे प्रेम असतं, जो जिव्हाळा असतो तो त्यांना नाही. त्यांना फक्त आपल्या विरुद्ध फौज निर्माण करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जागं होणं गरजेचं आहे. मला कल्पना आहे तुम्ही म्हणाल की आम्ही काय करू शकतो, पण त्याच्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न करतोय, त्याला फक्त तुम्ही साथ द्या. रणजित सावरकरांचे नातू मी आणि इथे CA रणजित नातू आहेत. आम्ही एक सेक्शन 8 कंपनी काढलेली आहे.
आणि त्यातून आम्ही ओम प्रमाणपत्र देतो. आता हे कोणाला देतो तर हिंदू व्यावसायिकांना देतो, हिंदू सर्व्हिस ऑपरेटर्सना देतो. म्हणजे काय, तुम्ही प्लंबर आहात, इलेक्ट्रिशियन आहात, कुठलाही तुम्ही व्यवसाय करताय, तुम्हाला ओम प्रमाणपत्र दिलं जाईल. याचा उपयोग काय तर ह्याचा एक डेटाबेस, हिंदूंचा डेटाबेस, हिंदू व्यावसायिकांचा एक तयार होईल आपल्याकडे. मग समजा मी मुंबईहून आली आहे, माझी गाडी बंद पडली आहे, मला हिंदू मेकॅनिक पाहिजे, तर मला तो ॲपवर दिसेल. मला इलेक्ट्रिशियन मिळत नाही आहे, तुम्ही बघाल आज घरोघरी जी माणसं येतात ते तुमचे बांधव नाहीत, ते तुमच्या घरी येतात, सगळं बघतात. तुम्ही टॅक्सीनी जाता, ओला उबरनी जाता, 99% तुमचे बांधव नाहीत. मग तुमच्या मुली बाळी त्यांच्याबरोबर जात आहे, तुमची पत्नी त्यांच्याबरोबर जाते आहे. मग जर काही घडलं तर त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार आपण आहोत, कारण आपण झोपलेलो आहोत. टॅक्सी व्यवसाय सुरू करू शकता ना ज्यांच्याकडे पैसे आहेत. माझ्याकडे पैसे नाहीत हो, नाही तर मला खूप व्यवसाय आत्ता सुरू करायचे होते, इतकी गरज आहे ना. अहो बेकरीच नाही, फक्त हिंदू माणसाची बेकरी नाही आहे. पाव बनवणारे नाहीत, हिंदू नाही, त्यांच्याकडे काम करणारे मुस्लिम आहेत. मग ते काय करणार, त्याच्यात थुंकणार, कारण ते त्यांचा धर्म सांगतो. कशासाठी फुंकायचं, कशासाठी थुंकायचं? तर आपला परमेश्वर हा त्यांच्यासाठी सैतान आहे, त्यांचा अल्लाह सर्वोच्च, त्याच्या आजूबाजूला वरती कोणी नाही. मग त्या परमेश्वराला घालवण्यासाठी ते त्याच्यात थुंकतात, त्याच्यात फुंकतात, त्याच्यात आणखीन काही करतात. ह्याचा व्हिडिओ आपण बघतो, पण आपण खरेदी कोणाकडून करतो? बांगलादेशी जो रस्त्यावर विकतोय त्याच्याकडून. कारण काय होतं, हिंदू बिचारा तो 15 रुपयाला विकत असेल, तो 5 रुपयाला विकतो. का तो 5 रुपयाला विकू शकतो? कारण तो जेव्हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याला सर्व क्रेडिटवर मिळतं. त्याचा व्यवसायाचा जम बसेपर्यंत त्याला सगळं क्रेडिटवर मिळतं, त्यामुळे तो तुम्हाला स्वस्त देतो. ज्या वेळेला त्याचा जम बसतो त्यावेळेला तो मशिदीत जकात द्यायला लागतो. तो करबीर भरायच्या फंदात पडत नाही, कारण तो कॅशचे व्यवहार असतात सगळे. मग तुम्ही काय कराल? तर जो आपला नाही, आणि हे सांगणं गरजेचं आहे आता, मी हिंदू आहे मला अभिमान आहे त्याचा, मी ब्राह्मण आहे त्याचाही मला अभिमान आहे, पण म्हणून मी कोणापेक्षा तरी श्रेष्ठ आहे कुठल्या तरी जातीपेक्षा, हे मी मानता कामा नये. हा सावरकरांचा विचार आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की जाती, प्रत्येक जातीचं एक वैशिष्ट्य असतं, तेवढ्यापुरती ती जाती मानली जावी, पण कुठल्याही जातीने मी दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे मानता कामा नये. आज आपण मी हिंदू आहे हे म्हणायला घाबरतो, तो मुसलमान आहे हेही म्हणायला आपण घाबरतो. आपण म्हणतो तो शांतिप्रिय समाज. कशासाठी? त्यांना खरंच वाटायला लागेल आपण शांतिप्रिय आहोत म्हणून, इतका पण त्या शब्दाचा अतिरेक केला आहे. अहो शांतिप्रिय वगैरे असं त्यांच्यात शिकवलंच जात नाही, काही शांतिबिंती नसते, ते आपण शिकवतो. तर मुद्दा असा आहे की तुम्ही कोणाकडनं खरेदी करता ते तुमच्या हातात आहे. बांगलादेशी माणसाकडून, रोहिंग्या असतील त्यांच्याकडून खरेदी करायची नाही. 5-10 रुपये स्वस्त मिळालं तरीही नाही. ज्यांचं हातावर सपोर्ट आहे त्यांचं मी समजू शकते, त्यांना त्या 5 रुपयाची किंमत आहे. पण जेव्हा तुम्ही मोबाईलसाठी 15-15, 20-20 हजार, आणखीन आयफोनसाठी आणखीन लाखो रुपये खर्च करत असता, सिनेमाची तिकीटं काढत असता 500-500 रुपये, आणखीन काही पॉपकॉर्न साधं खाल्लं तर त्याला तुम्ही पैसे देता, आणि तुम्ही त्या भाजीवाल्याकडे त्याला 10 रुपये द्यायला काचकूच करता. कशासाठी? आपल्या अस्तित्वासाठी हे करायचं आहे. त्याच्यावर तुम्ही उपकार नाही करणार आहात की ठीक आहे तो मला 5 रुपयांनी स्वस्त देतोय मी तुझ्याकडनं घेतो. तुम्ही त्याच्यावर उपकार नाही करतात, तुम्ही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे करतात. आणि त्याच्यासाठी आम्ही काहीतरी करतो आहोत, आम्हाला तुमची साथ हवी आहे. आम्ही ज्या वेळेला लोकसभेचा निकाल लागला, भाजपा जिंकली, त्यांचं सरकार आलं, पण तरीही म्हणेन की तो भाजपाचा पराभव होता, तो आपला पराभव होता. कारण नंतर असं झालं की मुस्लिम मतांमुळे आम्ही निवडून आलो असे हिंदुत्ववादी नेते म्हणायला लागले. आणि मग असं लक्षात आलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. शासन जे करतंय शासन करेल, पण आपण काय करणार? म्हणून आम्ही ओम प्रमाणपत्र चळवळ सुरू केली. 14 जून 2024ला आम्ही त्र्यंबकेश्वरपासून या चळवळीची सुरुवात केली. आपली
देवस्थानं पुष्कळ आहेत, भाविक अनंत आहेत, आणि तिथे जर तुम्ही गेलात तर आज कुठलंही तीर्थक्षेत्र घ्या, 40 ते 80% दुकानदार हे आपले नाहीत. मग ते तुम्हाला काय देणार? थूक फूक करून देणार. मग जे त्यांनी अल्लाला अर्पण केलंय ते तुम्ही तुमच्या परमेश्वराला कसं काय अर्पण करू शकता? आपण साधं नैवेद्य दाखवतो, आपण आधी खात नाही. आपण फूल वाहतो, आपण वास घेतलेलं फूल देवाला वाहत नाही. मग जे अल्लाला अर्पण केलंय ते तुम्ही तुमच्या देवाला का अर्पण करायचं? मग याच्यासाठी काय पर्याय आहे? तर जे हिंदू दुकानदार आहेत त्यांच्याकडनंच तुम्ही खरेदी करा. आता साधी गोष्ट आहे, QR कोड स्कॅन केलं की तुम्हाला दिसतं माणूस कोण आहे. आता ते हुशार आहेत. मी खरं सांगू का, आपल्यापेक्षा ते खूप हुशार आहेत. ते जे काय करतायत ना, अनेक वर्ष करतायत, कारण त्यांना जगावर राज्य करायचं आहे. पॅन इस्लाम. आपल्याला असं वाटतं की आत्ता सुरू नाही, ते सुरुवातीपासून पॅन इस्लाम हीच त्यांची भूमिका आहे. त्यांना जगावर राज्य करायचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. एखादी व्यक्ती, अनेक जण सांगतात माझ्या शेजारी आहे ना, खूप चांगला आहे, प्रसाद देऊन बघा त्याला. आताच्या काळात, पूर्वी घेत असेल, आता दिवस बदललेत. आता त्यांना एक फतवा निघाला की त्यांचं सगळं बदलतं. आपल्याकडे फतवाच निघू शकत नाही, आणि फतवा निघाला तर ऐकणार कोण? कारण आम्ही अभ्यासक, विचारवंत, त्याच्यात मी पण आहे, म्हणजे सगळे आपण आहोत. कारण आपल्या हातात ते जे यंत्र दिलेलं आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला सगळे अधिकार प्राप्त झालेले आहेत. कुठल्याही विषयावर आपण बोलू शकतो. अगदी पहलगाममध्ये सैनिकांनी काय करायला हवं होतं, शासनाने काय करायला हवं होतं, इथपासून प्रत्येक गोष्टीवर आपलं मत असतं. सैन्य, शासन जे करतंय त्यांना करू द्या, पण त्यांच्या मागे तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे ना. सैनिकांच्याबद्दल तुमच्या मनात विश्वास हवा की हा सैनिक माझ्यासाठी लढतोय. तो सगळं सोडून असतो तिकडे, घर नाहीसतं, मुलबाळ बघत नाही, कित्येक दिवस मुलं ओळखत नाहीत वडिलांना आपल्या, इतक्या दिवसांनी ते घरी जातात. ते तुमच्यासाठी लढतात. त्यांचा विश्वास त्यांच्यावर तुम्ही ठेवला पाहिजे. शासनावर विश्वास ठेवला पाहिजे. असं मी म्हणणार नाही, कुठलंही शासन, त्यांच्या चुका जरूर असतात, पण कुठल्या चुका चालू द्यायच्या आणि कुठल्या चुका चालू द्यायच्या नाहीत हे बघणं गरजेचं आहे. आज जर काँग्रेसची सत्ता आली तर ती आपल्यासाठी प्रचंड मोठी चूक असणार आहे. मग सैन्यही तुमचं राहणार नाही कदाचित, आणि मग तुम्ही कुठे जाल? आत्ता तुम्हाला सैन्य वाचवायला आहे, आणि म्हणून निदान आपण आर्थिक ताकद आपण आपली वाढवू शकतो. आर्थिक ताकद निर्माण झाली की त्याच्यातून अनेक उद्योगधंदे उभे राहू शकतात, अनेक मुलांना नोकरी मिळू शकते, व्यवसाय मुलं करू शकतात. आता नोकरी करण्याचे खरं तर दिवस गेलेत. अनेकदा असं होतं की गुजरात आहेत, महाराष्ट्राचा आता गुजरात होतोय. तुम्ही का होऊ देताय? अनिल अंबानी, काय ते अंबानी झाले, अदानी झाले. अरे तुमचे कोणी हात अडवलेत? तुम्हाला अदानी अंबानी होण्यापासून कोणी रोखलंय? त्यांनी नाही रोखलंय ना, ते त्यांचा व्यवसाय करतायत. तसा महाराष्ट्रीयन माणूस का करत नाही? त्यामुळे आपण सर्वांनी आता फक्त हिंदू म्हणून संघटित होणं गरजेचं आहे. मराठा, ब्राह्मण, गुजराती, आणखीन कोणी पंजाबी सोडा. आता फक्त हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. आणि आर्थिक बहिष्कार हे अस्त्र आपल्याकडे आहे. माझ्या खिशातला पैसा मी कुणाला द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार मला आहे. त्याच्यामुळे या ओम प्रमाणपत्र चळवळीमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी व्हा. तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या घरी अगदी सोप्या गोष्टी आहेत, सोप्या. आम्ही तुमच्यासाठी सगळं सोपं केलं. ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही स्कॅन ठेवला होता आधी, पण नाही, आपण स्कॅन पण नाही करत. मग म्हणलं आता निदान मिस कॉल द्या, आणखीन सोपं करूया, कारण कष्ट आहेत फार. स्कॅन करा, मोबाईल काढा, स्कॅन करा, नाही आम्ही करत. म्हणून आता आपण नंबर दिला आहे, पण तिथे थांबत नाही. हिंदू ग्राहक म्हणून तुमची नोंदणी झाली आहे. अनेक व्यावसायिकांना त्याचा उपयोग होणार आहे. कारण समजा हा भाग आहे, अरण्येश्वरचा भाग आहे, याच्यामध्ये कुठले कुठले हिंदू व्यावसायिक आहेत, कुठले कुठले हिंदू व्यावसायिक आहेत, त्यांना हिंदू ग्राहक या भागात किती आहेत ते समजेल. त्यांचा व्यवसाय वाढीला त्याचा उपयोग होईल. आता तुम्हाला प्रत्येकाला एक करायचं आहे. प्रत्येकाकडे प्लंबर येतो, इलेक्ट्रिशियन येतो, मोटर मेकॅनिक असतो. तो आधी कोण आहे बघा. तो जर हिंदू नसेल तर हिंदू शोधा.
त्याच्यासाठीच हे ओम प्रमाणपत्र आहे. आमचं जेव्हा ॲप येईल, ॲप तेव्हा येईल जेव्हा संख्या असेल, आपली संख्याच नाही. सावरकरांनी असं म्हटलं होतं की संख्याबळ हे बळच आहे. ते आपण ओळखलेलं नाही, ते ओळखलं आहे शांतिप्रिय समाजानं. आपल्याला त्याची किंमत नाही आहे. त्यांची संख्या वारेमाप वाढते आहे, आपली वाढत नाही आहे. पण निदान जे मूठभर आहोत ते एकत्र राहिलो तर काहीतरी घडू शकेल. आमचे स्वयंसेवक इथे आहेत. ज्यांना ज्यांना या ओम प्रमाणपत्र चळवळीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी त्याच्यामध्ये जरूर व्हा. याच्यासाठी आर्थिक ताकद पण लागणार आहे. आत्ता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा संपूर्ण सहयोग या उपक्रमाला आहे. पण प्रत्येक एक मर्यादा असते तिथली सुद्धा. शेवटी तीही सामाजिक संस्था आहे. त्यामुळे ती आत्मबळावर उभं राहणं आमच्यासाठी आवश्यक आहे. आणि ते बळ कोण देणार आहे? तुम्ही नागरिक देणार आहात, जे हिंदू आहेत. एवढंच सांगते. आज मला इथे बोलावलं. खरंच सार्वजनिक काका, मला कमाल वाटते. मला असं वाटतं की 200 वर्ष, 20 शताब्दी त्यांची, 28चा त्यांचा जन्म आहे, म्हणजे 3 वर्षात त्यांचं 20 शताब्दी वर्ष असेल. 155 वर्षांची ही संस्था आहे. कुठलीही संस्था इतकी वर्ष टिकवणं, चालवणं हे सोपं नसतं. त्याच्यासाठी जे पदाधिकारी आहेत, जे आधीची मंडळी आहेत, त्यांनी ती संस्था चालवली. आत्ताची मंडळी ती चालवत आहेत. आणि सार्वजनिक काका त्यांनी पुणे सार्वजनिक सभा सुरू केली. आले साताऱ्याहून, 20 वर्ष सातारामध्ये होते. नंतर ते पुण्यात आले आणि पुण्याचे झाले ते. त्यामुळे तुम्ही कुठून येता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. मी आज पुण्यातून मुंबईत जाऊन काम करते आहे. अशाच संस्थेशी अनेक जणांनी जोडलं जाणं गरजेचं आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की आता तू स्मारकाचं काम करायचं आहे. मी ठरवलं होतं, त्यांचं सामाजिक काम मी बघत होते आणि तेव्हाच ठरवलं होतं की कधीतरी आपण एखाद्या सामाजिक संस्थेशी जोडलं जायचं, पण ते निवृत्तीनंतर. पण त्यांच्या इच्छेमुळे मी ते काम लवकर सुरू केलं आणि त्याच्यामध्ये खरोखर समाधान आहे. पैसे नसतात, पैशाची अपेक्षाच नाही, पण जे समाधान मिळतं आणि असे पुरस्कार मिळतात ते महत्त्वाचं. आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय माधवजी भंडारी थोड्याशा काय अडचणीमुळे उशिरा आले. त्यांचं आपण स्वागत करूया. तर आता पुरस्कार द्यायचा आहे. पुरस्कार आपले प्रमुख पाहुणे माधवजी भंडारी, संस्थेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या हस्ते होईल. यावेळेला पुरस्कार देण्यात त्यावेळेला शंखनाद करण्यात येणार आहे. अरण्य शेतीतील जो पुरस्कार देणार आहोत त्यावेळेला शंखनाद पथक, केशव शंखनाद पथक हे पुरस्काराच्या वेळेला शंखनाद राष्ट्रधर्म कार्यासाठी शंखनाद सेवा आम्ही अर्पण करत आहोत. सविनय सादर केशव शंखनाद पथक पुणे. माधवजी भंडारी यांच्या हस्ते मंजिरीताई मराठे यांना भंडारी सर थांबा 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 थांबा. प्रमुख पाहुण्यांचा सन्मान आपण अध्यक्षांच्या हस्ते करत आहोत. माधवजी भंडारी यांचा सत्कार करत आहोत. संस्थेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष त्यांना सन्मानित करतात. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि संस्थेचा इतिहासाची प्रत.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री धनाजी चन्ने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत आहेत माधवजी भंडारी यांचा. सन्माननीय व्यासपीठ आणि पुणे सार्वजनिक सभेचे सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो आणि मातांनो, आजच्या सार्वजनिक काका पुरस्कारांच्या प्रमुख पाहुणे म्हणून माधवजी भंडारी, कुशल संघटक, अनुभवी राजकारणी यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे. त्यांचा मी परिचय करून देतोय. माधवजी भंडारी यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1954 साली देवगड तालुक्यात झाला. त्यांचं शालेय शिक्षण झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जोमाने काम त्यांनी सुरू केलं. त्यानंतर 1975 साली आणीबाणीच्या काळात, आता मला माहिती आहे की ज्यांचा जन्म 50 ते 55 1950 ते 55 या दरम्यान ज्यांचा जन्म झाला असेल त्यांना ही आणीबाणी ही तिला माहिती असेल. तर त्या आणीबाणीच्या 1975च्या कालामध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केलं. जवळजवळ 20 वर्ष त्यांनी पत्रकारिता सुरू केली. आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून साहित्य जे आहे ना, भूमिगत राहून साहित्य पुरवणं ही फार जिकिरीची गोष्ट होती आणि ती सुद्धा त्यांनी पूर्ण केली. तसेच शेकडो लेख त्यांनी लिहिले. त्यानंतर 16 पुस्तकांचं लेखन केलं. त्यापैकी अयोध्या आणि डाव्यांचा खरा चेहरा ही 2 पुस्तकं जी आहेत ती अतिशय प्रसिद्ध झाली. त्यांनी आजपर्यंत अनेक पदं भूषवली. त्यापैकी मी सांगतो, 1980 ते 1982 या काळात ते कोकण विभागाचे भारतीय जनता पक्षाचे संघटक आणि संघटक सचिव म्हणून काम करत होते. 1982 ते 1985 पर्यंत त्यांनी भाजपचे प्रवक्ते आणि माध्यम प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. 1997 ते 2001 पर्यंत ते कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास महामंडळाचे सदस्य झाले. 2003 ते 2005 पर्यंत ते भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2010ला ते उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. यासारखी अनेक पदं त्यांनी उपभोगली. त्यांचा दांडगा राजकारणामध्ये, सामाजिक कार्यामध्ये दांडगा अनुभव आहे. तरीसुद्धा पक्ष नेतृत्वाने त्याने 10 ते 12 वेळा, म्हणजे विधान परिषदवरती निवडणूक असते, निवडून देतात सदस्य, तर त्या 10 ते 12 वेळा त्यांना डावलण्यात आलं होतं. तरीसुद्धा त्यांनी पक्ष शिस्तीवरती कधी नाराजी व्यक्त केली नाही. उलट जोमाने ते नाही त्यांनी जोमाने त्यांनी कामास सुरुवात केली. काम चांगल्या पद्धतीने केलं. त्यासाठी म्हणजे असं जरी असलं तरी आता ठीक आहे, याचा परिचयामध्ये येत नाही तरी सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना त्यांच्या कार्यास मी शुभेच्छा देतो. यानंतर आपले प्रमुख पाहुणे माधवजी भंडारी आता हे आपले मनोगत व्यक्त करतील. 155 वर्ष जुन्या पुणे सार्वजनिक सभेच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या सत्कार मूर्ती मंजिरीताई मराठे, अनिलजी शिदोरे नार्वेकरजी, या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आपण बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी मंजिरीताईंची, शिदोरेंची आणि आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की मला पोचायला खूप उशीर झाला. पण एका पुनर्वसनाच्या विषयासाठी एक आमची कमिशनरकडे मीटिंग होती, ती थोडी लांबली आणि त्यामुळे मला आपल्यापर्यंत यायला उशीर झाला. याबद्दल मी दिलगीर आहे. पुणे सार्वजनिक सभेच्या कार्याबद्दल आणि सार्वजनिक काकांबद्दल आजच्या पिढ्यांना फारशी माहिती नाही. म्हणजे कदाचित माझ्याबरोबरच्या लोकांना सुद्धा किती माहिती असेल मला कल्पना नाही. पण पुण्याने जे अनेक वैशिष्ट्यपूर्ण नररत्न देशाला दिली आणि ज्यांची नोंद इतिहासाने फारशी घेतली नाही, अशांपैकी एक सार्वजनिक काका होते.
त्यांना लोकमान्य टिळकांच्या वर्तुळामधले परराष्ट्र मंत्री म्हणत असत. आणि हे 1920 पूर्वीची गोष्ट आहे. आणि का तर जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन लोकमान्यांचे विचार तिथे पोहोचवणं, महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्याकडून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला काय मदत मिळवता येईल त्याचा प्रयत्न करणं, हा उद्योग सार्वजनिक काका त्या काळात करत होते, जे आज जयशंकरजी करतायत ते. बरं, तेवढंच करून थांबले नव्हते. ते नेपाळमध्ये जाऊन बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण सुद्धा घेऊन आले होते. आणि बॉम्ब बनवण्याचा कारखाना आपल्याला कुठे काढता येईल याची चाचपणी त्यांनी करून ठेवली. त्यामुळे हे फार लोकविलक्षण व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. मी आज काही त्या विषयात फार जाणार नाही. पण त्यांनी उभी केलेली संस्था आणि अशी संस्था 155 वर्ष चालू ठेवणं, जिवंत ठेवणं, हे सुद्धा खूप मोठं काम आहे. आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांनी अगदी शिदोऱ्यांसकट त्यांचे सगळे सहकाऱ्यांपर्यंत ज्यांनी ही संस्था आजपर्यंत चालू ठेवली, त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ना. आपणही सगळेजण त्यांचं अभिनंदन करूया. आणि या संस्थेला जी काही मदत आपल्याला करता येईल ती आपण नक्की करू, असं मी माझ्याकडून तर सांगतोच. पण आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की या संस्थेला आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे. आज आपण मंजिरीताईंचा सत्कार केला, अत्यंत योग्य सत्कार केला. कारण या देशामध्ये हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा जाहीर सत्कार करण्याची परिस्थिती सुद्धा निर्माण व्हायला 2025 साल उजाडावं लागलं. योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीचं वर्ष आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जो हिंदुत्वाचा विचार मांडला त्याच्यामधला एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल की धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर. आणि आता त्याचं आपल्याला एका तांत्रिक परिभाषेत जर म्हणायचं तर रिव्हर्स इंजिनिअरिंग सुरू केलं पाहिजे. धर्मांतर जसं त्यांच्यासाठी साधन आहे आपल्यासाठी सुद्धा आहे. असं कोणी सांगितले की आपण धर्मांतर करून घेऊ शकत नाही? नाही ना. जसं दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या संघटनेला, दुसऱ्या विचारांच्या प्रचार करणाऱ्या लोकांना धर्मांतर करून घेण्याचा नैतिक आणि कायद्याचा अधिकार आहे, तेवढाच नैतिक आणि कायदेशीर अधिकार आपल्याला सुद्धा आहे. तो भारताच्या राज्यघटनेने दिलेला, संविधानाने दिलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गफलत नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हळेलपी नाही, दडपशाही नाही, काही नाही. हा आपला संविधानिक अधिकार आहे. फक्त आपला अधिकार आपण वापरला पाहिजे. अधिकार कागदावर ठेवून चालत नाही. त्यामुळे आता तो विचार आपण सगळ्यांनी कसा करू शकू याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे किती खरं आहे याचा अनुभव आपण गेल्या काही काळामध्ये घेतो. आणि या धर्मांतराच्या आक्रमणामुळे गेल्या साधारण 800-900 वर्षामध्ये भारताच्या 5 फाळण्या झाल्या. भारताचे तुकडे पडत गेले. आणि जर आपण वेळच्या वेळी उलटी प्रक्रिया सुरू केली नाही तर हे कुठल्या दिशेने जाईल हे आज आपल्याला सांगता येणार नाही. मी काही पूर्वीसारखा अनेक लोकांच्या मनातल्या ज्या भीती आहे त्या भीती माझ्या मनात नाहीत.
कारण मी या चळवळीमध्ये, हिंदुत्वाच्या कामामध्ये गेली 50 वर्ष तर नक्की आहे. ज्या वेळेला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे असं सांगण्याची सुद्धा चोरी होती. त्यावेळेला मी ठाणे जिल्ह्यातल्या मच्छीमार वस्त्यांमध्ये शाखा उभ्या केल्या आणि त्यावेळेला माझं वय शाळकरी मुलगा होतं. आमच्या शाखांवर दगडफेक करून शाखा बंद पाडण्याचा प्रयत्न केले गेले. आम्ही त्याला दाद दिली नाही. पण तिथपासून त्या विरोधाचा अनुभव घेत घेत मी आज इथपर्यंत आलो. आणि मी आलो म्हणजे मी व्यक्ती म्हणून नाही आलो. ज्या विचारांसाठी काम करणारे आम्ही सगळेजण होतो, आमच्यापैकी सगळ्यांनीच हा अनुभव घेतलाय. अनेकांचे बळी गेलेत, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. पण ते सगळं करून, बलिदान करून, त्याग करून, कष्ट सोसून, हालअपेष्टा सोसून आज आपण अशा जागी आलेले आहोत की जे लोक हिंदुत्वासाठी काम करतात त्यांचे जाहीर सत्कार करण्याची आपण आज परिस्थिती निर्माण केली. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. त्यामुळे माझ्या मनात कुठेही नैराश्याची किंवा शंकेची भावना नाही. मंजिरीताईंना आठवत असेल, कारण त्या प्रसारमाध्यमांमध्ये होत्या. 2007-8 ही खूप लांबची गोष्ट आहे सांगत. 2007-8 साली IBN लोकमतच्या वाहिनीवरून छातीटोकपणे हो मी हिंदू आहे आणि मी हिंदू समाजासाठी काम करतो हे सांगणारा कदाचित मी पहिला माणूस असेल. आणि हे जेव्हा मी बोललो त्यावेळेला माझ्याबरोबर बसलेल्या सगळ्या पॅनेलिस्ट सगळे सेक्युलर होते. मी एकटाच नॉन सेक्युलर होतो. सगळ्यांना अर्धा मिनिट काय बोलता आलं नाही. ती क्लिप माझ्याकडे अजूनही उपलब्ध आहे. अर्धा मिनिट थांबलं होतं सगळं, कारण त्यांना उत्तर काय द्यायचं कळत नव्हतं. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाकण्याची गरज आहे. आपण हिंदू आहोत त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि त्याचबरोबर हा सगळा समाज एक समर्थ समाज म्हणून उभा राहील, एकसंध समर्थ समाज म्हणून उभा राहील, याच्यासाठी काम करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मग ते कशाही पद्धतीने करू शकतो. सगळ्यांनीच काही संघटना चालवल्या पाहिजे, शाखा चालवल्या पाहिजे अशातला काही भाग नाही. पण संघटना चालवणाऱ्या, शाखा चालवणाऱ्या याच्याही प्यायला पाणी दिलं तरी सुद्धा खूप असतं. अनेक वर्ष आम्हाला तेही मिळत नव्हतं, पण करता येत. त्यामुळे आज एक परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून डॉक्टर हेडगेवारांपासून ज्यांनी ज्यांनी ह्या विचारांसाठी काम सुरू केलं, ज्यांनी ज्यांनी या विचारांची रोवणी करण्यासाठी, पेरणी करण्यासाठी आपलं आयुष्य पूर्ण त्याच्यामध्ये खर्च केलं, त्यांनी केलेल्या परिश्रमांच्या कामाच्या जोरावर आपण इथपर्यंत आलो. म्हणजे मला एक घटना आठवते. षण्मुखानंद हॉलमध्ये आमचा एक कार्यक्रम होता आणि अटलजी त्यावेळेला आमचे अध्यक्ष होते. तर मी यावेळेला युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो. अटलजी आल्यावर आमच्या सगळ्यांनी घोषणा सुरू केल्या, प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी, अटल बिहारी. अटलजी आम्हाला रागवले, काय की अगली बारी, कहा हो तुम, बारी आहे का? त्यांचं म्हणणं खरं होतं. तेव्हा काय होतं, आमचे 2 खासदार होते आणि त्या ठिकाणी आम्ही घोषणा देत होतो की प्रधानमंत्री की अगली बारी. पण तेच अटलजी पंतप्रधान झाले आणि भारतातले हिंदुत्वाचा विचार मांडणारा पहिला पंतप्रधान जर कोण असेल तर अटल बिहारी वाजपेयी. भिवंडीच्या दंगल्यांच्या वेळेला लोकसभेमध्ये अटलजीने जे भाषण केलं ते संसदेच्या इतिहासातलं पहिलं भाषण आहे. एकमेव भाषण म्हणता आलं असतं असं भाषण आहे.
की त्यात त्यांनी त्या लोकसभेच्या व्यासपीठावरून सांगितलं की यापुढे या देशात हिंदू मार खाणार नाहीत. 1971 सालचं भाषण होतं आणि हे जाहीरपणे लोकसभेमध्ये पंतप्रधानांच्या तोंडावर ठासून सांगणारी व्यक्ती होती अटल बिहारी वाजपेयी. तर हे सगळं आपण केलं, आपण हे सगळं करत करत इथपर्यंत आलो. त्यामुळे इथून पुढचे रस्ते प्रशस्त आहेत. इथून पुढे जाण्यासाठी आपल्याला खूप मोठा रस्ता आहे, खूप मोठे उद्दिष्ट आपल्या समोर आहेत. आणि दुसरा सुद्धा मंजिरीताईने जो उल्लेख केला तोही आपण लक्षात ठेवला पाहिजे की आपला इतिहास पराभवांचा इतिहास नाही. तुम्ही जगाचा इतिहास लक्षात घ्या, जिथे जिथे त्या त्या संस्कृती पराभूत झाल्या, त्या नष्ट झाल्या, त्यांचं नाव निशाण शिल्लक नाही. रोमन संस्कृती आहे कुठे? ग्रीक संस्कृती आहे कुठे? पारशी संस्कृती आहे कुठे? भारतीय संस्कृती आहे. आपण सगळे इथे उभे आहोत आणि आपण सगळे इथे उभे आहोत याचा अर्थ आपण पराभूत झालेला नाही. साधं सोपं तर्कशास्त्र आहे, काही फार इतिहासाचे पुरावे फिरावे त्याची काय गरज नाही. आपण जर इथे उभं राहून छाती ठोकपणे आम्ही हिंदू आहोत म्हणून बोलू शकतो आज 2025 मध्ये, तर आपण 1000 वर्षात पराभूत झालोय कसं काय? 1000 वर्ष पराभूत झालेले असतो तर आपण इथे असतो का? त्यामुळे ह्या कल्पना डोक्यातून काढून टाकल्या पाहिजेत. आणि नुसत्या कल्पना डोक्यातून काढून टाकल्या पाहिजेत हे पुरेसं नाही, तर आपला इतिहास आपण खऱ्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. नुसतं बोलून चालत नसतं. इतिहास खरा काय आपल्या समोर आला पाहिजे. आणि दुर्दैवाने आतापर्यंत आपल्या समोर जो इतिहास आला तो खरा इतिहास आला नाही. आपण शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये जो इतिहास शिकतो शिकवतो तोही खरा नाही. आणि त्यामुळे आता खरा इतिहास आणणं, खऱ्या इतिहासाचे वेगवेगळे पैलू देशासमोर आणणं, जगासमोर आणणं ही सुद्धा हिंदुत्वाच्या कामाचीच गरज आहे. आणि ते आपण समजून घेतली पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. हा काही वेळेला पराभूत म्हणजे साधी गोष्ट आहे. ज्या वेळेला एक ग्रेट मुघल साम्राज्य असा उल्लेख करतात, 300-350 वर्षांचं मुघल साम्राज्य, पण त्याला अख्खा भारत त्यांच्या ताब्यात नव्हता. त्यावेळेला सुद्धा जवळजवळ 1/4 1/5 भारत मोगलांच्या बाहेर होता. ब्रिटिश साम्राज्य म्हणून ज्याचा उदो आजही करतात. तुम्ही भारताचा नकाशे काढून बघा, कधीतरी वाटलं तर मी तुम्हाला त्याचं स्लाइड शो दाखवीन. अगदी 1947 सालापर्यंत सुद्धा संपूर्ण भारत इंग्रजांच्या ताब्यात नव्हता. इंग्रजांच्या ताब्यातला भारत हा साधारणपणे 45 ते 55% या क्षेत्रापुरताच होता. उरलेला भारत हा ब्रिटिश सत्तेच्या बाहेर होता. आणि ब्रिटिशांनीच लिहून ठेवलं, मी नाही सांगत आहे. त्याचे नकाशे आहेत, ते नकाशे मी देऊ शकतो. त्यामुळे जर मोगल साम्राज्य पूर्ण भारतावर नव्हतं, ब्रिटिशांचं साम्राज्य सगळं भारतावर नव्हतं, तर ब्रिटिशांची 150 वर्ष, खरं तर 150 वर्ष नाहीयेत पण म्हणून 150 वर्ष, मुघलांची 350 वर्ष, 500 वर्ष झाली. 500 वर्षाचा इतिहासात जर अख्खा भारत कोणाच्या ताब्यात नव्हता तर आपण परतंत्र होतो असं कशाला म्हणायचं? आपणच आपल्याला स्वतःला मूर्ख का म्हणून घ्यायचं? पण हा इतिहास आपण कधी समजून घेतला नाही, आपल्याला समजून दिलेला नाही. आणि म्हणून तो इतिहास आपल्या समोर आला पाहिजे, आपण तो आणला पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी आज काही फार वेळ घेणार नाही. मंजिरीताईंना नातवंड वगैरे दिसत आहेत, मुलांना भेटायचं आहे, US जायचं. त्यांना सकाळी त्यांची फ्लाईट आहे, त्यामुळे त्यांना मुंबईला पोचण्याची घाई आहे आणि म्हणून मी फार काही लांबवणार नाही. मी पुन्हा एकदा मंजिरीताईंचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जे काम आपण चालवलं आहे, विशेषतः आहे जे ओम सर्टिफिकेटचं काम आहे, ओम प्रमाणपत्राचं काम आहे, ते अत्यंत योग्य आणि आवश्यक कार्य आहे. त्याला आमचा सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही त्याच्यासाठी जो काही प्रचार करायला पाहिजे तो करत असतो आणि अधिकाधिक पाठिंबा आम्ही तुम्हाला देऊ एवढं मी आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांचे एकदा आभार मानतो आणि ह्या मान्यवर संस्थेच्या व्यासपीठावर मला येऊन मलाच आपण सन्मान दिलात याबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहे. धन्यवाद. यानंतर विद्यार्थींना शिष्यवृत्ती वितरण करायचं आहे, ते नावं घेतो त्याप्रमाणे उपस्थित राहा. संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि विश्वस्त मंडळातील कार्यकर्ते उपस्थित राहतील. तेव्हा शर्वरी रवींद्र पारेकर,
देशपांडे लावू इथे घेऊन या ना लगेच. इथे सगळेच आणा ते इथेच. सगळं इथेच ठेवा. टेबलावर ठेवा सगळे पाकिट आणि ठेवा इथे. या ना तुम्ही इथेच या ना. इकडे या इकडे या इकडे या. सिक्वेन्सने होणार. अंजनी वैद्य काय आले नाही ते अध्यक्षांनी विचारलं. नंतर जय घनश्याम जोशी. जय घनश्याम जोशी प्रमुख पाहुण्यांचं असते त्या माधवजी भंडारी यांचं असते. त्याच्यानंतर ची गौरव कमलाकर भांजी. धनाजी चन्ने. धनाजी या लवकर द्या लवकर. त्यानंतर शिवराज. शिवराज ती दोन बाजूला काढा गिरीची. शिवराज गणेश कापरे. चन्ने 2 मिनिटं सिक्वेन्स प्रमाणे चालू. नंतर अश्विनी प्रकाश वडत्या. अश्विनी प्रकाश वडत्या कोण आलंय? हां कोण याच्यामध्ये कोण हां आले ना तर आलेले. अश्विनी प्रकाश वडत्या चंदन त्यांचं हां आहे. सुरेश कालेकर या पुढे. श्रिया प्रसाद मराठे. श्रिया प्रसाद मराठे इकडे या. प्रपाती विशाल चित्रे कालेकर. सुभाष कुलकर्णी या. हर्षिता राजेंद्र बुतकर. सुभाष कुलकर्णींच्या हस्ते संस्थेचे सहकार्यवाह आहेत. शुभम व्यंकटेश. सुरेश भावे या इकडे. शुभम व्यंकटेश बिराजदार. सुरेश भावेंच्या हस्ते. वृषाली राहुल गांजवे. संस्थेचे अध्यक्ष देतील. झाली सगळी ही बाकीची राहू झाली संपली. हो यानंतर संस्थेचे अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतील. ओम वेदाहमेतं पुरुषं महन्तं त्वमे विदित्वाति मृत्युर्मेति नान्यं बन्धते विद्यते विनाय वंशीं विभूषितकात् नवनीरदाभात् पीताम्बरात् अर्णवम्बफलोधरोष्टा पूर्णेन सुन्दरविन्दमुखनेत्रात् कृष्णात् परं तत्त्वं न जाने. ओंकारात् बिन्दुसंयुक्तं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. परम पवित्र भगवाध्वज आदरणीय माधवजी भंडारी. त्यानंतर मराठी मंजिरी मराठीताई, आमचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सभासद, आणखीन सावरकर आणि सार्वजनिक सभेच्या प्रेम असणाऱ्या सर्व व्यक्तींना मनापासून नमस्कार करतो. आज हा समारंभ जो संपन्न होतो हा 155वा समारंभ आहे. इतकी वर्ष सतत हा कार्यक्रम चालू आहे. मित्रांनो, आज भाग्य आहे आपल्याला माधव भंडारींसारखे व्यक्ती लाभलेले आहेत. माधव भंडारी हे बरीच वर्ष काम करतात आणि समतोल दृष्टीने काम करतात. ते एका पक्षाचे प्रवक्ते आहेत, पण त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पण आहेत. दोन्ही बाजूनी हे करतात. परवा म्हणजे आपल्या लक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पण दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा परवा त्यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि इतकं सुरेख त्यांनी भाषण केलं की कळलं नाही की एवढं काम ते करतायत म्हणून. आज त्यांचा इतकं म्हणजे व्यासंग इतका आहे की 1911 साली 1906 सालचं जे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर अमेरिकेत लिहिलेलं आहे त्याचा अनुवाद त्यांनी केलाय. तो पण माझ्याजवळ आहे आत्ता आणि मी तो त्यांना दाखवला.
आणि ते पुस्तक आहे त्याचा सुद्धा ते अनुवाद करतायत, इतकं त्यांचा अभ्यास आहे. असे ग्रस्त आज सार्वजनिक सभेला मिळाले, याबद्दल सार्वजनिक सभा त्यांची कायम ऋणी आहे. मंजिरीताई ह्या पुण्यामध्येच राहणाऱ्या मंजिरीताईंच्या घराण्याचा आणि माझा जवळजवळ आज 70 ते 80 वर्षाचा हे संबंध आहे. त्यांच्या वडिलांच्या बरोबर मी पण काम केलं आहे, त्यांच्याबरोबर पण काम केलेलं आहे. त्यांच्या घराण्याचं बघितलं तर श्रीपूंचं जर बघितलं तर श्रीपूंनी कार्य करताना, सार्वजनिक काम करताना इतकं केलं की टिळक स्मारक मंदिर त्यांच्यामुळे उभं राहिलेलं आहे. कितीतरी लोकांचं त्यांनी काम केलेलं आहे. सार्वजनिक काम करताना सुद्धा त्यांनी सार्वजनिक सभेमध्ये आलेले मला आठवत आहेत, 2 वेळा ते आले होते. हे त्यांच्या पितृऋणातलं आहे. आणि मातृऋणातलं त्यांचं जर बघितलं तर त्यांच्या आईनी संभाजी महाराजांच्यावर ग्रंथ लिहिला की ज्या वेळेला कोणी संभाजी महाराजांच्याला हात लावत होता, आणि तो ग्रंथ आज स्टँडर्ड झालाय. कुठलंही तुम्ही संभाजी महाराजांचं हे केला तर ते येईल. आणि ते दोन्हीही गुण त्यांच्यामध्ये आलेले आहेत. सार्वजनिक काम करण्याचं त्यांनी सावरकर स्मारकामध्ये निष्कृतपणे काम करता करता त्यांनी जे शस्त्रास्त्र सांगितलं, त्यांनी तुम्ही जर कधी गेलात आणि त्यांना भेटलात तर सावरकर स्मारक बघा, तिथं त्यांनी रेंज तयार केली की तिथं पिस्तूल, रायफल सगळं शिकवलं जातं आणि नॅशनल नेमबाज तिथे तयार झालेले आहे. नुसतंच असं नाही तर सावरकरांनी ज्या शिक्षा भोगल्या त्याचे सुद्धा समोर त्यांनी ठेवलेले आहेत सगळ्या प्रदर्शनात. कोलू ठेवलाय, अंदमानमध्ये होता, तो सुद्धा तुम्ही उडू शकता तिथे. एवढं त्यांनी काम केलं. आणि नसतं नाही तर इतर ह्याच्यात मधला सुद्धा स्टुडिओ मोठा निर्माण केलेला आहे. त्याच्यानंतर बॉक्सिंगसाठी केलेलं आहे. त्याच्यानंतर तलवारबाजीचं निरनिराळे प्रकार तिथे सुरू केलेत. जे जे केलेत ते त्यांनी निस्वार्थीपणे केलेत. आणि ह्याच्यावर त्या एकही रुपया ते मानधन घेत नाहीत. गेली 15 वर्ष त्या काम करतात, जास्तच करत असतात. आणि हे मी त्यांच्या जन्मापासून बघतोय. त्यांच्या घराण्याचं काय होतं की स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या घरी बरंच वेळा आलेले आहेत. हे मला स्वतःला माहिती आहे. विष्णूच्या तिथं कॉर्नरला वर जिना चढून जायचं आणि बस. आणि हे सगळं काम श्रीपू गोखले, त्यांच्या आई आणि त्यांचा यापुढे हा वारसा चालवत आहेत. त्यांच्यासाठी आम्हीच त्यांच्या ऋणी आहोत की आम्हाला तुम्ही येण्याचं मान्य केलं आणि हा पुरस्कार स्वीकारलात. हा सार्वजनिक सभेचा आणि आपल्या सगळ्यांचा हे आहे की या गोष्टीच्या मिळालेल्या आहेत. एवढंच तुम्हाला सांगतो. आणखीन स्वातंत्र्यवीरांच्या बद्दल त्यांनी सांगितलं, पण स्वातंत्र्यवीर सावरकर कष्ट करत होते. अंदमानमध्ये सुद्धा तेव्हा राष्ट्र विचार करत होते, राष्ट्राचा विचार करत होते. त्यांनी गझल तिथे लिहिले आहे. त्या गझलीचं सुद्धा रेकॉर्डिंग यांनी छान केलं आहे. आणखीन त्याचं निवेदन अमिताभ बच्चननी केलं आहे आणि तेच काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे इतकं ते काम करतात कि हंता रावण का हमारा रामवीर वर सेनानी, कर्मयोग का शब्द कहने वाला श्री कृष्ण सारथी अभिमानी, भारत तेरे रथ सेना को कौन रोकने वाला है, फिर देर क्यों उठो भाई, हम ही हमारे वाली है, हम ही हमारे वाली, हम ही हमारे वाली है. हे काव्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यावेळेला केलं आणि ते आज आम्हाला या मंजिरीमुळे आम्हाला मिळालं. नाही तर समजतच नव्हतं. पण आज लोकांना जे पाहिजे ते त्यांना दिलं. अमिताभला पण बोलवलं आवाजासाठी आणि असं पुष्कळ केलंय त्यांनी. आता संन्यस्त खडगाचं हे नाटक केलंय. त्यानंतर शतजन्म शोधिताना कार्यक्रम केलाय. 2.25 तासाचा अप्रतिम कार्यक्रम आहे, तो सुद्धा तिने केलेला आहे. माझ्या मित्रांनो या करतात आणि त्याच्यासाठी हे चाललेलं आहे. सार्वजनिक सभेचं काम चाललेलं आहे. पुष्कळ वेळ झाला आहे. शेवटी एकच म्हणतो, सुप्रभाती शब्द निघाले नमो केशवाय, सुप्रभाती शब्द निघाले नमो केशवाय, तेजात तेज मिसळले नमो विनायकाय, नवक्रांतीने फुलला संसार, नवक्रांतीने फुलला संसार, शब्द समर्पित तुला जाहले मुजरा त्रिवार, मुजरा त्रिवार, मुजरा त्रिवार. जय जय रघुवीर. कार्यक्रमापत्राच्या समाप्तीकडे आपण नेत आहोत. सुपर्ण मंगल कार्यालयाचे संचालक श्री राजीव जोशी यांचा आपण सन्मान करणार आहोत. सार्वजनिक काका जोशींचे खापरपंतू श्री राजीव जोशी यांचा सन्मान माधवजी भंडारी करत आहेत. गेले कित्येक वर्ष ते आपण कुठल्याही प्रकारचं कुठल्या प्रकारचे आडेवेडे न घेता सांगितलं की काय कार्यक्रमात कायम उपलब्ध करून देतात हॉल. फक्त फोनवर सांगायची आवश्यकता असते, बस, बाकी काही नाही.
आभार प्रदर्शन 2 मिनिटाचंच काम आहे फक्त. संस्थेचे सुपर्णमंगल कार्याचे जो आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला ते राजीवजी जोशी आणि त्यांचे कर्मचारी मंडळ यांचं मनापासून धन्यवाद त्यांना. नंतर जो आपण सत्कार केला मंजिरीताईंचा सार्वजनिक काका पुरस्कार देऊन, त्यावेळेचे केशव शंखनाद पथकाने जो काय शंखनाद केला त्याच्यामुळे एक वातावरणात वेगळा आनंद मिळाला. नंतर सौ मंजिरीताई व श्री माधवजी भंडारी हे आपल्या व्यस्त कामातनं सुद्धा उपलब्ध वेळ करून दिला, त्यामुळे त्यांना मनापासून खरं धन्यवाद. नंतर आपले श्री राठोड छायाचित्रकार, श्री विजय जगताप व्हिडिओ शूटिंग करणार, सर्व वृत्तपत्र यांनी जे आपल्याला प्रसिद्धीसाठी उपलब्ध करून दिलं. उपस्थित सर्व सभासद आणि श्रोते यांना मनापासून धन्यवाद. अल्पोपार सगळ्यांना कार्यक्रम झाल्यावर जागेवरच मिळेल, कोणी जागा सोडू नये.